ज्या क्षणाची आपण गेले 1 आठवडा वाट बघत होतो, 1 आठवडा कशाला, एक्झाम झाल्यापासून वाट बघत होतो, तो क्षण आलाय बाळांनो. रिझल्ट आउट झालेला आहे. ही एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि जेन्युइन आहे. आपल्यावर रिझल्ट पोहोचलेत, पोहोचतायत रिझल्ट. तुम्ही सुद्धा तुमचा रिझल्ट चेक करा. आता रिझल्ट कळणार आहे. पहिल्या अटेम्प्टचा आहे तो. मग तुम्ही स्वतःहून, तुम्हाला माहिती आहे कुठं कुणाचा स्कोर आहे, पहिल्या अटेम्प्ट किती आहे, सेकंड मध्ये किती आहे. मग पहिल्या अटेम्प्टला किती पर्सेंटाईल आलं ते बघा. मग त्यानुसार दुसऱ्याचा पण अंदाज येईल. आणि त्याच्यानंतर आता तरी तुम्ही ना ऑप्शन फॉर्म भरणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट गोळा करणे, त्याच्यानंतर कॉलेजची लिस्ट बनवणे का नाही अजून, ते पहिला केलं पाहिजे. म्हणजे रिझल्टची वाट बघतोय आपण, रिझल्ट तर बघूया मग ठरवूया. हे मला माहितीये प्रत्येक जण बऱ्यापैकी असाच विचार करतायत, करू की कॉलेजची लिस्ट, पहिला रिझल्ट तर येऊ देत. का रिझल्ट वर कळणार आहे ना. मी आता 90च्या खाली मुलं आहेत, 85च्या खाली मुलं आहेत, जाऊन बघणार आहेत, कारण पुण्यातलं बेस्ट कॉलेज नाही मिळणार. मग 90च्या पुढची मुलं आहेत, ओपनचा विचार करतोय आपण, तर पुण्यातलं ठीक आहे, टियर 2चं तर कॉलेज मिळेल. 95+ आहे, चांगलंच कॉलेज मिळेल. कास्ट मध्ये असाल तर बाळांनो सगळं चेंजेस होत आहेत. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, PWD मी तुम्हाला सांगतो, त्याचे रूल्स आहेत, नॉर्म्स आहेत. आता जस्ट मी सांगतो, एक स्टुडंट मला भेटलं होतं. ओके, त्याच्या डोळ्यामध्ये थोडासा फॉल्ट होता, चष्मा होता, चष्म्यातून डोळा तो मोठा दिसतच होता. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही सर्टिफिकेट काढलंय का? तर ते म्हणले, आम्ही प्रयत्न करणार होतो पण नाही केला. मग मी त्यांना सजेस्ट केलं, करा ना प्रयत्न, का नाही करायचा प्रयत्न. जे आहे ते आहे ना. आता काही लोक, आता काही केसेस खोटे डॉक्युमेंट दाखवून IAS झालेली लोक आहेत. आणि जेन्युअनली जर प्रॉब्लेम असेल तर का सोडायचं लक्षात घ्या. मग यासाठी तुम्हाला थोडं गायडन्स हवाच आहे. सिरियसली मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. आणि त्यामुळेच एका मिनिटात एक्सप्लेन करतोय की ही आमची काउन्सिलिंगची बॅच आहे. सगळेजण 99% मुलांकडे हीच बॅच आहे म्हणूया आपण. आणि त्याचबरोबर क्लासिक बॅच पण आहे. म्हणजे तुम्ही सगळं करू शकत असाल, तुम्हाला फक्त गायडन्स हवा असेल, काही तुम्हाला प्रश्न असतील, तुमच्यासाठी ही बॅच सफिशियंट आहे. पण या बॅच मध्ये सगळंच आहे. अगदी स्पॉट मध्ये तुमच्यावर पडणं सुद्धा आमचंच काम आहे. आणि लिमिटेड, अगदी खूप 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 लिमिटेड त्या जागा असणार आहेत. मग तुम्ही प्रीमियम बॅच साठी आम्हाला या 2 नंबरवर कॉल करा. आणि सगळ्यात महत्वाचं की हे जे आहे आपलं, म्हणजे जे खूप दूरची मुलं असू दे रे, धाराशिव वरून, म्हणजे जुनं नाव उस्मानाबाद होतं, तिथून पालक आपल्यापर्यंत आलेत, पुण्यावरून येत आहेत. ओके, मग कोल्हापुरातच आपलं ऑफलाईन सेंटर आहे बरं का. दर रविवारी तिथं आपले काउन्सिलिंग सेशन्स असतात दिवसभर. दिवसभर. आणि सगळ्यात महत्वाचं, इचलकरंजी, सांगली, हुपरी, रेंदाळ अशी काही ठराविक गाव आहेत, तिकडची म्हणूया आपण. शाहूवाडी तालुक्यातली गावे आहेत, कोकणातली तिथली म्हणूया आपण. अगदी कोकणातल्या लोकांना कोल्हापूर जवळ पडतंय, त्यामुळे तिथं दर रविवारी आहेच. खूप लोक एकत्र येत आहेत, डिस्कशन होतंय, त्यातनं नवीन नवीन मुद्दे बाहेर पडतायत, तुम्हाला नवीन माहिती कळते. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळं सगळं ठीक आहे, तुमच्या कॉलची आम्ही वाट बघतोय, पण त्याचबरोबर मग आता लवकरात लवकर तुमचा रिझल्ट आमच्या जवळ पोहोचवा. ओके, तुमचा स्कोर, पर्सेंटाइज सगळं जाणून घ्यायची उत्सुकता आम्हाला पण आहे. आणि त्यानंतरचे प्लॅन मगाशी मी बोललोय तसे ठरवायचे आहेत. म्हणजे एक प्रॉपर काउन्सिलिंग, ओके, प्रॉपर प्रोसिजर फॉलो करायचे, लक्षात घ्या. कुठलीही मिस्टेक इथून पुढे करायची नाही. युट्यूब, प्रत्येक क्षणा युट्यूब आमची कम्युनिटी जी आहे ती तुम्हाला हेल्प करतेच, लक्षात घ्या. मग रिझल्टच्या बाबतीत असू दे, फायनल गायडन्स असू दे, लक्षात घ्या. स्पॉट राऊंड म्हणजे काय, सगळी माहिती तुम्हाला युट्यूबवर तर मिळणारच आहे. पण त्याचबरोबर आमचं काउन्सिलिंग मगाशी मी बोललोय, मग आम्हाला कॉल करा. वैयक्तिकरित्या आम्हाला साताऱ्यात असेल तर भेटायला या, पण अपॉइंटमेंट घेऊन बरं का, प्रॉपर. बर, आता काय तुम्हाला पण उत्सुकता लागलीच असेल ना, किंवा आतापर्यंत तुम्ही रिझल्ट बघितलाच असेल मला माहिती आहे. काय उत्सुकता, काय आतुरता. एक कॉमेंट सांगू का, एका मुलीनं कॉमेंट केलं होतं की रिझल्ट बघेपर्यंत मी म्हातारी होऊन जाईल. ओके, दिवसातून ना एका तासातून 100 वेळा रिझल्ट चेक केला, आला का, आला का, आला का. मग आता शेवटी आलाय, मग करा रिझल्ट चेक, लवकर कळवा आम्हाला. ऑल द बेस्ट.